नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांनी नाश्त्याला पोहे खाल्ले असतील, गऱ्याचं उपीट खाल्लं असेल. शेवळ्याचं उपीट ज्यांनी खाल्लं नाही तर त्यांनी हे शेवळ्याचं उपीट करून पहा आणि खाऊनही पहा. खूप छान लागतं. आणि शेवळ्याचं उपीट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत शेवया. आता या शेवया ज्या आहेत त्या माझ्याकडे गऱ्याच्या आहेत. गव्हाच्या शेवया असल्या तरीही चालतील. त्या थोड्याशा बारीक करून घ्यायच्या. नंतर मिरच्या, 4 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले, कोथिंबीर. आता माझ्याकडे डाळ अवेलेबल आहे, मी डाळ टाकणार आहे याच्यामध्ये. डाळच्या ऐवजी तुम्ही शेंगदाणेही वापरू शकता. आता इथे किटलीतलं जे चमचा असतो तर तो मी 5 चम्मच तेल घेतलेलं आहे. तुम्ही कमी जास्त तेल करू शकता. थोडेसे जिरे, चवीनुसार मीठ, हळद. माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे, तुम्ही कढीपत्ताही याच्यामध्ये टाकू शकता. प्रथम कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. हे तेल थोडंसं गरम झालं की लगेचच आपण याच्यामध्ये शेवळ्या टाकणार आहोत. मात्र जेव्हा आपण कढईमध्ये शेवळ्या टाकणार आहोत त्यावेळी मात्र गॅसची फ्लेम कमी असणार आहे. या शेवळ्या तांबूस होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. शेवया भाजत असताना याला सतत हलवायचं आहे आणि एकसारख्या सगळ्या शेवया भाजून घ्यायच्या आहेत. आता ज्यावेळी याचा कलर चेंज होईल, आता काही शेवया तुम्हाला एकदम ब्राऊन दिसतील आणि काहींचा हलकासा तुम्हाला तांबूस कलर दिसेल. त्यावेळी तुम्ही या सगळ्या शेवया एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. शेवया काढून झाल्यानंतर याच्यामध्ये लगेचच कांदा टाकायचा आहे. आणि हा कांदा मीडियम टू हाय फ्लेमवरती गोल्डन कलरचा म्हणजेच तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा थोडासा फुगायला लागला की याच्यामध्ये थोडंसं चिमटभर मीठ टाकायचं की जेणेकरून पटकन आपला कांदा भाजला जाईल. जेव्हा आपल्याला असं वाटेल की कांदा आपला फुगलेला आहे त्यावेळी आपण चिरून घेतलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या या कांद्यामध्ये टाकायच्या आहेत की जेणेकरून या मिरच्यांचा जो तिखटपणा आहे तो सुद्धा आपल्याला उपीट खात असताना त्याची तिखट चव लागावी. कांदा आणि मिरच्या चांगल्या प्रकारे जेव्हा भाजतील तेव्हा आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत. आता ज्यांच्याकडे कढीपत्ता अवेलेबल असेल त्यांनी कढीपत्ता आणि जिरे एकसाथ टाकले तरीही चालेल. कांद्याला थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत. याच्यामध्ये आणखीन मी जे शिल्लक तेल ठेवलेलं होतं तर ते सुद्धा तेल मी याच्यामध्ये ओतणार आहे. शेवळ्याच्या उपीटला थोडंसं जास्तीचं तेल लागत असतं. या सगळ्या जिन्नस जेव्हा भाजल्या जातील, आता यावेळी तुम्ही याच्यामध्ये कढीपत्ता टाकला तरीही चालेल. याच्यामध्ये जे मी डाळ घेतलं होतं ते डाळ सुद्धा मी यावेळी टाकणार आहे. आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. याच्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. नंतर हळद टाकून घेणार आहे. या सगळ्या जिन्नस छान पद्धतीने भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये भाजून घेतलेल्या शेवया टाकणार आहोत. शेवया छान पद्धतीने जो अगोदरचा कांदा आणि तो मसाला भाजून घेतलेला आहे तो एकदम छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे. सगळा मसाला आणि शेवया मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत. जवळजवळ मी अर्धा तांब्या पाणी ओतणार आहे याच्यामध्ये.
आता मात्र गॅसची फ्लेम मी कमी करणार आहे. ज्यावेळी मी शेवळ्या टाकल्या होत्या त्यावेळी गॅसची फ्लेम मोठी केलेली होती. आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार. मात्र लक्षात ठेवायचं आहे, शेवळ्यामध्ये पण अगोदरचंच मीठ असतं, त्यामुळे थोडंसं कमीच मीठ वापरायचं आहे. आणि मीठ टाकून मी याला एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. 10 मिनिट मंद आचेवरती झाकून ठेवून आपलं उपीट थोडंसं दमण्यासाठी ठेवलं होतं आणि 10 मिनिटानंतर पाहिलं तर हे अशा पद्धतीने शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. या पद्धतीने आपला शेवळ्याचा उपीटचा नाश्ता तयार आहे.